म्हणते मग काय शांताराम भाऊ काय म्हणून राहिले नाही म्हणते वाटते मग नाही का केलं कॅन्सल जाई ना काय करणार नाही ते माझ्या शब्दाच्या पुढे जाते का म्हणलं शांताराम असो काय तिकडे कोणता तिकडे ते सरपंच असो माझ्या शब्दाच्या पुढे नाही जात ते सांगितलं मी त्याला कडक धडक लक्षाला सांगितलं मी आलं तुमचा कार्यक्रम रद्द करा उद्या मारुतराव धुटकेचा होऊ द्या पहिले लय गडबड आहे त्याले करू द्या त्याले काय तुम्हाला किती मिरच्या किती सांगितल्या ते सांगा पहिले आता 5-6 किलो मिरच्या म्हणे वा हो खुरासण्यावाल्या समजा देणक्या ते असते ना बारक्या बारक्या मिरच्या ते तिखटवाल्या हो तर ते 5-6 किलो म्हणे नाही रे तू म्हणतो हो 5-6 किलो पण हे पाय मला तर वाटते 1-1.5 किलो किंवा 2 किलो सांगितले असं हात झाली मग काय ते दुसऱ्या साध्या मिरच्या चालते पण हे खुरासण्या आहे नाही हा उलीच्या देणक्या असते पण हे काराबीन आहेत नाही मग फालतू हे इतक्या जर टाकल्या ना तुम्ही सांगतो ना मी तुम्हाला पिस्टन तर जागेवर राहणारच नाही पण इंजन ब्लास्ट होण्याची शक्यता आहे हो ना मग मी तेच म्हणून ना मग कंदील बुडाय म्हणेन ते ब्लास्ट होईन तर ते म्हणे नाही म्हणे हो ना आमचं झालेलं आहे ना आम्हाला अनुभव त्या गोष्टीचा कंदील बुडा आहे ते आम्ही समजा लक्ष्मणराव इतकं अनुभव असून बी म्हणता राजा तुम्ही 5-6 किलो न्या बा मला काय करावं लागते सकाळी वावरात येजो तोडून घेऊन जाजो आता घरी तर काही नाही आहे आता त्यानं मग वावरात असल्यावर सकाळी आणता येईल तोडून आता येरी उद्या आहे ना पंग संध्याकाळची बरं सांगून देतो मग हाय म्हणतो बा काही टेन्शनचं काम नाही ते सांगून दे हो पाहायचं म्हणा बा फक्त आता मला तर काळजीच वाटून राहील ठीक आहे जा तुम्ही आता सकाळी घेऊन जा वावरातून तोडून नाही तर मी आहोच वावरात आता शिवलाल भाऊ हो हाय म्हणते धीरज भाऊ म्हणते मिरच्या काही विषय नाही उद्या सकाळी वावरात जाऊन तोडून आण लागन म्हणते वा हो पण म्हणते इतक्या लागन का म्हणते जरासं विचारपूस एक डबल करून पहा म्हणे वा कमी जास्त असेल तर हा इतक्या नसते टाकत म्हणे लय झाल्या म्हणे हा इतक्यानं कसं म्हणजे कठीण होईल म्हणे मग कठीण तर कठीण लयच होणार आहे म्हणा एक तर वातावरण बिघडून राहिलं निरा झडच सुरू झाली वाटते पाण्याची ॲम्ब्युलन्स नाही बोलायचे काम पडले पाहिजे देणकी आल्यावर हो ना पाहा लागन बा आपल्याला अनुभव आहे हात काढता घ्या लागन आपल्याला नाही का एरी काही मसाला काही निघत नाही टॅपला त्यालाच बजेट बसत नाही हो बरोबर आहे ना बस त्याला म्हणा 5 किलो सांगितलं म्हणा तुम्हाला काय करावं लागते 2 किलो शिल्लक पैसे द्या लागो देणारे आम्ही हा ना म्हणा हां ते तर आहेच म्हणा पण मला वाटतं लागत नाही तेवढ्या काहून की आता काय झालं आता देवदास भाऊनं फोन लावला तर ते शांताराम भाऊ घनगणीचा आणि ते लक्ष्मणचा ती पण उतारा कॅन्सल झाला तर मग आपल्या इकडे जरा असे म्हणजे भरती वाढन तर म्हणलं तसं सपातून जाईल तेवढ्या मिरच्यानं मग समजा काही विषय नाही का कॅन्सल केला का वाटलंच तरी मला मग काय मारतीच्या पुढे टिकावं लागते कोणाचा बरं ठीक आहे पण मी देणके साहेबाला अजून एक फोन लावतो की बा नेमकं बा मिरच्या वाढवू करा होती तेवढ्या माणसं थोडीशी वाढू शकते बा 10-15-20 लोक ते फोन करून लवकर विचारपूस करून मला सांगा मग अजून काय पाहिजे काय नाही तर मग याला लिस्ट देतो सकाळी काढून ठेवते ते हां ठीक आहे मग मला फोन करता मग हो ठेव हो पा मला मारतो राव हो कॅन्सल केला म्हणलं कधीला बसते ना तर आता आपल्याला कसं काय करावं लागेल जरासं वाढवा लागेल मग थोडंसं प्रमाण म्हणजे कॅन्सल केला नाही वाटलंच तरी मला बरोबर आहे ना धडकीच भरली वाटते नाही का जाऊ दे काही हरकत नाही आपण आता काय मग फोन करू का मग सासरे बोल एक थोडंसं विचारू का अजून काही म्हणजे मिरच्या वाढवा लागेल का काय आहे काय नाही का नाही तर ऐन वक्तात मग कोण जावा आले हो आता 1-2 मिनिटात लावून दे म्हणजे सर्व समक्ष समजून जाते त्याने म्हणा रेसिपी सांगा म्हणा ते हां बरेच लोक म्हणते बा ते कशी काय बनवायची भाजी काय आहे तेवढं विचारपूस करून घेते लाव फोन बोला आता अजून काही राहिलं का म्हणलं काय सांगितलं ना तुम्हाला आता काय सांगायचं ते नाही ते कसं थोडंसं एक अजून विचारायचं होतं म्हणजे थोडं मिरच्याचं प्रमाण थोडं कमी जास्तचं विचारायचं होतं बा काय तुमची का नाही कॅशिट राजा फिरून तिथंच येते तुम्हाला सांगितलं ना हो 5-6 किलो मिरच्या पाहिजे म्हणून हा कमी पाहिजे का 1.5 किलो पाहिजे का हा तुम्हीच करा बा नाही तर मला सांगू नका ती हो ना 17 खेप तेच ते विचारून राहिले तेच होते नसं होते तसं होते नाही ना हो तसं नाही ना ऐकत जा ना तुम्ही काही आपलीच बांधर खाई राहता राजा आम्ही काय सांगून राहिलो तर अरे माणसं वाढून राहिले म्हणलं मिरच्या वाढवा लागते का बा असं विचारू राहिलो मी असं म्हणा ना मग असं माणसं किती वाढून राहिले अजून पकडा ना आता तिकडे आता 5-25 जातच होते बाप तिकडे जात होतं पोरगं इकडे येत होतं तर समजा आता दोघं इकडे येऊन राहिले एका इकडचा ती पण उतारा कॅन्सल झाला तर म्हणलं तिकडला लोट इकडेच येणार आहे म्हणून म्हणलं बा 5-50 अजून वाढ पकडून घ्या समजा तर मग मिरच्या किती वाढवा अजून बरं 5-50 का बरं 2 किलो वाढवून टाका मग 8 किलो घेऊन येते 8 किलो हो पद्धतशीर कमी नका आणू वा पुरं गावच पेट्टी वाटते नाही का पुरा भडका नाही सर दुपटच बरं ठीक आहे ना काही हरकत नाही तुम्हाला सांगते एवढं फक्त अजून काही साहित्य लागत असेल तर सांगून द्या मग कसं भाजीपाला होऊन जाते मग काय पाहिजे बा काय नाही आता पाहा तुम्ही आपल्याला कसं असते मिरच्याच्या भाजीले मिरच्या समजा मिरच्या मेन पॉईंट आहे त्याच्यानंतर आंबट चुका थोडासा आंबूस येते ना भाजी टमाटर चांगलेवाले टमाटर आणजा आणि बाकीचं डाळ तर टाकाच लागते ना डाळ शिजवा लागते आणि बाकी हिरव्या मिरच्या असते ते बी त्या डाळीतनी शिजवा लागते शेंगदाण्याचा कूट खोबऱ्याचे तुकडे आणि आपला खडा मसाला लसूण अद्रकाची पेस्ट चटणी हळद जिरं मसाला हे तर आहेच समजा पुरं मटेरियल बिलकुल ओके करून ठेवा म्हणा प्रमाण किती पाहिजे काय पाहिजे मी पाठवतो लिहून तसं बरोबर आणि ते मिरच्या कसं काय म्हणलं मग मिरच्या म्हणजे वाटा लागते का ठेचा करायचा का त्याचं मग ते टाका लागते त्या भाजीत
नाही ना हो, ते मिरच्या आपल्या सगळ्याच टाका लागते त्याच्यातनी. हो, मस्त गल शिजू द्यावं लागते वरणा संग. फक्त देठं काढा लागते, नाही तर देठा सहित टाकसान. तर मिरच्या आणि ते टमाटे आणि हे आणि ते पूर्ण गरज तयार होत त्याचा आणि मस्त भाजी अशी बिलकुल फुरके मारा जोगतीच. हो, टेन्शनचा कामच नाही. चल जरा रट्टा. बरं बरं, काय बायाचं काहीतरी म्हणणं आहे. बायाचं म्हणणं आलं की बा त्याच्या संग मग भाजी संग काय करायचं बा, पोळ्या करावं का तिकडे भाकरी करावं, काय करावं काय? बाफले 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 असते का नाही, वाफेवर असे शिजवलेले गोळे गोळे कणकीचे. आपण रोडगे कसे करतो, अंदरचा जे भाग असते का नाही नरम, ते आता वाफेवर शिजू देतो का नाही, ते त्याला बाफले म्हणते. हो, तर असे बाफले तयार करायचे. आणि ते काय मग एक बाफला घेतला, भाजीत मुरवला की खाल्ला. बस टेन्शनचं काम नाही. बायाला भाकरी टाकायचं काम नाही जास्त. आता एक तर वातावरण जरा बरोबर नाही ना. हो ना, मग त्याच्यासाठीच कोण करे ना बाया की बा इतके मोठ्या भाकरी टाकणं आणि हे ते. म्हणून म्हणलं मग बापले बरे आपले रोडग्यासारखे नाही का. हो, भिजवला की खाल्ला त्याच्यातनी. हो, जमलं मग काहीच टेन्शन नाही. मग कसं प्लेट टेन्शन नाही, भांडी कमी लागते आणि एक तर बायाला बी काम जास्त करावं नाही लागत. ठीक आहे, मग बापले आणि मग मिरच्याची भाजी नाही का. ठीक आहे, झालं कन्फर्म झालं. मग आता या तुम्ही उद्या. ओके. चला आता कधीला यादी तर झाली आता तयार. हो, तर म्हणलं आपले हे शांताराम घनघणी झालं, आपलं लक्ष्मणराव किरकिरे अजून बाकी त्याचे समर्थक जे आहे, हो त्याचे नाव लिहावं का काय, कसं करावं म्हणलं. बोलावं का त्याला का नाही बोलावं? बोलावंच ज्याला जास्त नाही याचं नको येऊ. असं काही जास्त फोर्स नाही करायचा. आपण आता यादीत नाव लिहून टाकायचं. सांगायला जायचं, आपण नाही चुकायचं. हो, त्याचं ते पाच बसत. ते बरोबर आहे. आपल्याला काय 2 किलोमीटरच्या शिल्लक लागायच्या. बरं चालते ना, मग काय हरकत नाही. सांगून दे मग सगळेलेच नाही का. बरं ठीक आहे. मग आता हे बा आपलं भानू तू न आपलं झुंबर भाऊ तुम्ही जसं का सांगा त्याचे, म्हणजे सगळे टच मारून द्या मग तेवढं. हो, काहीच हरकत नाही. सगळे आपल्याला काय सांगायला काय जाते. लक्ष्मण असो का कोणी असो, आमंत्रण देऊन द्यायचं. नाही आपलं कंदिला बुजी ते शिवलाल आणि ते बाकीचे त्याचे 2 अटारणी ते काय दिसून नाही राहिले. बातच गेले ते तिथून मीटिंग झाली की. ते कायले थांबते ना आता. मतलबासाठी होती ते आतापर्यंत. मग असतील सीटं तर जमतील होतं, असं का माहिती द्यायचं. मग त्याला माहिती आहे ना, मसाला काही आपल्याला काही हाती लागत नाही. त्याचा पुरा हातच गेला नाही याच्यातून. भाजी त्याला नाही म्हणल्याबरोबर त्यानं म्हणजे मानच टाकल्या होत्या तेव्हाच. म्हणजे अशी माशीच मारली होती त्यानं की मी म्हणलं पाहिलं मी त्याच्याकडे. मी आता पहा कशी दिसून राहिले आता. आता ते कसं चालले गेले घराकडे. आता भाऊ याच्यात काही दम नाही राहिला. आता देणकीच्या हाती सगळं म्हणल्यावर आता ते काही तर काय मागं हिंडतील. ते बरोबर तुमच्या लक्षात आली ती गोष्ट. हो आहे बरोबर आहे. पण आता ते चाललेच गेले डायरेक्ट. आता उद्याच येतील ते. जेव्हा ते अरे दिसतही नाही उद्या ते. मग काय मध्ये माहिती आहे ना कोण येते कोण नाही येतं. ज्यानं देणकीच्या हाती भाजी खाल्ली समजा, हो त्यानं डबल बिलकुल त्याचं नावच काढू नये. हो, मी ते येतच नाही म्हणा. अरे पण राजा माय कसं उद्याचं लेखाचं गुरुवार आला राजा. आपलं कसं संत गजानन महाराजचा उपास असते. तर उद्या आपल्याला कसं जरा पाहा लागेल काय. जरा लवकर झालं तर 4 वाजता जर झालं तर होईन म्हणा. नाही उशीर झाला तर जरा मागं पुढे होईन बा आपलं. आता जिंदगीत उपास नाही पाहिला मिळायला काही असते म्हणून काय म्हणता उपास नाही हो रे असे ना. मग असला तर मग थोडा उशिरा सोड जा. हो, संध्याकाळची भाजी आहे ना 6-7 वाजता. तसं तर लवकर झालं तर मी हवंच ना. पण लयच उशीर झाला बा. 7चे 8 झाले 9 वाजले. मग कसं उपास सोडाच लागते ना आंधीमध्ये. एवढा ताण नाही निघत ना आपल्या म्हाताऱ्या माणसाला असं आहे ना ते. तरी मी सांगा हवंच म्हणा तुमचे. तुम्ही आगे बढो हम तुम्हाला साथ आहे. काही विषय नाही तसा. हो चला आता आमंत्रणाचं पाठवून द्या पोट्ट्याले. मग काही करून टाका. चला मग जाय म्हणून आता काय लागत पाणी येऊन राहिलो. हो झडीचंच वातावरण आहे ते. हो जाय ते सगळ्याला आवाज देऊन दे. कोणी हुकू नको देऊ. हो सगळे आपले विरोधक असो कोणी असो सगळ्याला सांगून दे. तुम्ही तर बता झालं राजा. आम्ही बसलो तिकडे पाय मला कुठं आहे कशा मला घरी गेले म्हणे. मला काय उद्याचं नियोजन कसं काय म्हणलं. थांबत नाही का. काय थांबतं तिथं काय पात्र उचलायला थांबा का म्हणलं. बसले आपले मागं त्याच्या मागे कुत्र्यासारखी हिंड. हो का म्हणलं पुरं टेम्पो टाकलं त्यानं. काही गरज नव्हती काय कधी मदत बोलायची. ते देंट केले फोन केला नाही आले कर आणि त्याले कर. आपल्याला काय जमत नव्हत्या. आता बोलायला त्याला मिरच्याची भाजी करायला. 6 किलो मिरच्या 8 किलो मिरच्या काय करते काय ते धुपट सोडते कधी. हो ना समजते ते उद्या काय काय नाही तर आपल्याला तर माहितीच आहे काय आहे तर. हो ना का पाणीच फिरलं. देणकी आल्याच्या सगळं आपला हातच गेला ना. मग उद्या काय कसं जायचं का नाही कसं काय करा म्हणलं. उद्याचं मला तर काय आलं का जायची इच्छाच नाही. पण द्या अरे उद्या काल जेवाले बाबा काय जीव घेता राहायचे. मग तुम्हीच जा बा आपण नाही येते. मग आपल्याला तर लट काटे ते अंगाले आपल्या त्याची भाजी म्हणलं की मग चांगलं भोगले ना आपण. माहित नाही तुले मग किती पैदा घाण झाली ती. माहित आहे तुला अनुभव आहे ना. अरे बाबा जाऊ दे बा ती गोष्टी नको काढू. हे बा जायचंच नाही बा. ज्याला जायचं त्यांनी जा म्हणा. पण आपण तर कोणताही बहाना करायचा थांबायचंच नाही. ते काय तर वातावरण पाहणं का तुम्ही कसं आहे तर मारतील हो करा थापटीवर ठेवा शेवटून बस. जेवायला जायचं नाही तिथं. हो बिलकुल हे बा कार्यक्रम आहे उद्या. खतरनाक बिलकुल देणकी म्हणजे बा कोणा सुसूच देत नाही. आपण तर अजिबात नाही जात. देणकीचं नाव काढल्यावर तरीच मी ठरवलं की बा आपल्याला यायचं नाही. मग आता बाईले सांगतो बा घरच्या तुम्ही सांगून देता बा. हो विषय मोकळा. चला बा फक्त मग कठीण होईन बा ते कंदील बुड्याचं नाही का. हो ना एक तर 2-2 3-3 प्लेटा ओढते ते. त्याचंच होईल कठीण. पण मला तर वाटतं उद्या नाही ना. त्याला छत्र आहे ते पाहिजे काही ना काही बहाना करते. जेवत नाही ती सांगतो मला माहिती नाही. त्याची त्याला अद्दल घडेल ना आपल्या बरोबर. मग ते झाला लक्ष्मण झाला. लक्ष्मणचा बाप झाला. अजून कोण होतं एक माऊली होता वाटते नाही का माऊली. मग इतक्या जणाला माहितीच आहे ना काय तर एकही याच्यातलं एकही दिसणार नाही तिथं पाहिजे तू. दिसणारच नाही ना. बरोबर आहे ते तेच बरोबर आहे बा. उद्या आहे बा कानाला खडे नाही. हो बस कुकडे जाऊ आपण काही विषय काढू. जाऊ दे 5 बसू काय उद्याच. जे जाईन ते त्याचं ते पाहिजे बा. आता काय होईन तर नाही का. हो ना आपापल्या रिक्सवर जा रे बा म्हणा. हो मोठं कठीण काम होणार आहे. हो काय पिस्टन जाईल काय इंजन ब्लास्ट होईल ते काहीच सांगता येत नाही उद्या. हो पाहू आता काय.
कसं जे नाही व्हायचं तेच झालं शेवटी. हो ना, दोन्ही दिवस आपले वाया गेले. हो ना, मस्त 2 दिवस जेवायला आपलं भागलं असतं, स्वयंपाक करायचं कामही नव्हतं. हो ना, आता हे शांतारामनं कॅन्सल केलं यायची त्यानं, आणि यायनं ते धतिंग उभं केलं हे देणकेच्या मिरच्याच्या भाजीचं, अलबत्या गलबत्याने चाट दिल्या ज्यानं. नसते आपत आली का नाही आता. तुला माहिती आहे काय भाजी म्हणजे काय प्रकरण नाही तर. आम्हाला अनुभव आहे म्हणून मला कसं लट्टवली माही. आता तुम्ही येत नाही का जेवायला उद्या? उद्या येत ना काय तुम्ही भाजीला भेटा? काय झालं त्या भाजीत? असं काय करते ते? हो रे बापा, तुले काय माहित आहे, असं आहे पा एक का फुरका मारला ना, असे दोन्ही कानातून असे धुपट निघते आणि डोळ्यातून नाकातून असं फर्र पाणी निघते. मग असे झाले म्हणते भाजी. बापा बापा, आपण तर लट्टायला आपली. आपण येतच नाही बा उद्या उपास आहे म्हणून सांगितलं मी मुंशीरामले. आपला काही ताल बसत नाही म्हणलं उद्या. काही बी आपलं काही सांगता. ते केली असेल जराशी पडली असेल त्या दिवशी मिरची. काय नेहमी तशीच करणार आहे का? ना बा काय आपण ईशाची परीक्षा करूच नाही ना बा. काय तर अनुभव घेतल्यावर माणसाले मागचे दिवस काय पुढे आणा. नाही बा, तुले जा असं तू जाय बा, आपापल्या रिस्कवर जा. आपण तर म्हणतो जाऊ नका, भानुडे टच करतो, मला काही अर्थ नाही म्हणा झाले ना. हो चला आता, हो करतो मी आराम, जाऊ दे तिकडे. तर मी काय म्हणतो शांताराम भाऊ, उद्या आमंत्रण आहे म्हणतो महाराष्ट्राला धुटकीची इथं, ती पण उतरायचं संध्याकाळी 7 वाजता, 6 ते 7च्या दरम्यान, 8-9 वाजेपर्यंत चालते आलं तर. चला नाही का, आलं आमंत्रण नाही का. काय म्हणते जेवण घेऊन काय म्हणलं, भाजी गिजी काय कसं काय. आपलं हे मिरचीची भाजी. हो मिरचीची भाजी आहे. देणके साहेब येऊ राहिला ना भाजी बनवासाठी. बाफल्या संग मस्त आपली फर्स्ट क्लास भाजी बनवायची म्हणे संध्याकाळी समजा. तर देतेच भाऊ, तुम्हाला बी आमंत्रण आहे. घरी सांगितलं म्हणलं लक्ष्मी भाऊ, तुमच्या घरी बाबाला टच केला मी आणि आलो पण तुझ्या घरी केलं. हो येऊन जातात सगळेजण. बरोबर येऊन जाऊ ना मग. आता काय मिरचीची भाजी म्हणजे हो काही हरकत नाही. हो येऊ ठीक आहे मग. हो चला येतो मग मी. आता उद्या आता काय, आता उद्याच निघलं नाही का, मग उद्या संध्याकाळी जास लागेल तिकडे. चालते ना लक्ष्मण? नाही आपण नाही बा, देणकी जायची भाजी. हा बापा आपण नाहीत म्हणलं. कॅन्सल. काय ते आपला विरोधक असो का दुश्मन असो का, ते आपल्या घरचा असतात, आपण जात नव्हतो त्याच्या घरी. हो जाणं नाही म्हणजे नाहीच. काय भेटायला का तुम्ही, मिरच्याची भाजी म्हणजे इतकं काय लटावं लागतं तुम्ही बिला, काय इतके दाखवता का नाही. हो जरासं तिकट सही ना तुम्हाला. मग आता काय झालं असं काय कारण काय असं. तर तुम्हाला काय सांगून फायदा आहे. नाला कोणाचे शिवल्याने हे बबने नाही का. हो यायची जण मला माहिती आहे ना. हे देणकीची भाजी काय चीज आहे बा. हो तरीपासून मी देणकीची भाजी म्हणलं की माझी लट्टा होते. हो माया बा अंगाच पाणी सुद्धा अंगाच पाणी. हो गेलं बा, सोयरी केली गेलं तुम्ही मला म्हणे देणकीचं समजा जे आता महाराष्ट्राची संबंध झाला का नाही, ते पहिले मी गेलो होतो पाहिले. तर माय वय जास्त होतं समजा, ते वयात तिला डिफरन्स होता. पण तरी ह्या शिवल्यानं काय केलं, एकाचे 2 लावले. चलाच म्हणे त्याला मिनता करून राहिले. तर त्यानं मग कसं, त्यानं वावरातच भाजी ठेवली, वावरातच मुलगी दाखवतो म्हणे. अरे काय ते भाजी बनवली माणसांना. अरे रे 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 बा, येलेले वाढ नाही बा. ऐका ना तुम्ही, आता पाहूनच घ्या काय झालं तर सांगतो मी तुम्हाला. माझी स्टोरीच ऐका तुम्ही आता. सांगच तू आता काय आहे. आता आपले सबस्क्रायबर बरेचसे नवीन वाढलेले आहे. त्याला माहिती नाही काय कारण आहे. एक तर मला माहिती नाही, देवीदासली माहिती नाही. आम्ही काही नव्हतो सोयरी किती समजा त्यावेळेच्या. काय नेमकं झालं तर काय म्हणजे, काहून देणकीच्या भाजीला भेटी कोण बा लोक. सांगच तू आता, जाऊ दे तिकडे. आता होत दे जरा 10-15 मिनिटं शिल्लक झाला व्हिडिओ तरी चालते आता. पण कसं म्हणजे कार्यक्रम आता म्हणजे क्लिअरच करून टाक. आता कसं आहे, निरोप दिला म्हणे बा उद्या या म्हणून तुम्ही, वावरात सगळी सोय केलेली आहे म्हणे. पाण्याच्या कॅना हे ते फर्स्ट क्लास बिलकुल जेवण हे ते, तिथंच मुलीला दाखवायचा कार्यक्रम करून टाकू म्हणे. या म्हणे कोण आहे तुमचे तर. मग बुडा मी आणि शिवल्या बबन्या काशा आणि आपलं कधील बुडा तिथं असतेच कुठे बी. तर आपलं मुंशीराम भाऊ इतके समजा. एक माऊलीचा ॲटो होता समजा, नाही ॲटो नाही माऊली होता, आणि एक गाडी केली आपण समजा. हो ते ड्रायव्हर तर गण्या इतके आम्ही समजा त्याच्या वावरात जाऊन पोहोचलो. शिवला लावणार बाबा, त्या फोन लावून म्हणलं त्या घर मालकाले, काही येता म्हणा बाबा, काही पाणी नाही ना पता नाही ना आता नाही इथं. काही येते 12 वाजून राहिले ना बाबा, तिकडे सूर्य माथ्यावर आला ना. काही येते रे बाबा, ते असं करते रे, फोन कर म्हणा या ना म्हणा भाऊ, पाणी तर द्या बाबा म्हणा. तेव्हा तर बाबा चांगला आता गेलं की कापी हे नाश्ता गिस्ता काही भेटन उसळ गिसळ काय तर काय बाबा, इथं तर काय दिवस काही नाही. आता काय आता भूक लागल्यावर म्हणजे सकाळून काही खाल्लंही नाही मी. काय राजा शिवला तू कसे संबंध आणतो रे बा तू. आणि लाव बा त्याला फोन लाव म्हणा बा, माणसं उपाशी मरते ना म्हणा, लवकर या म्हणा. अजून काय त्यात काही नाही, पोरगी दाखवतील काही, जेवण करावं काही, कसं काय करा म्हणलं आम्ही. तुम्ही तर निरा मावरच रे सुरायला. तर मनातला माणूस म्हणजे काय, आता का मागा जीव घेता तुम्ही. ते तिकून फोन लावला तर ते मावर रेखावते, तुम्ही इकून रेखावता. ते म्हणते आलोच याचा पता नाही. आता तडवा आणला त्या गुडच्या त्या खोपडीतला, आता हे तडवा टाका आणि अंग टाका, दुसरं काय आहे. आता तुम्ही त्याला सांगायला पाहिजे कळक धडा की बा पोरग येऊन राहिला तर जरा काही ना काही आधी व्यवस्था करा म्हणून. इथं काही बसाले काही कोणता तडवा नाही टाकेला, कोणतं काही नाही. काहीचा मध्ये आंब्याखाली बसा, काही मध्ये इथं बसा लोकांच्या वावरात, आणि पाण्याचा पत्ता नाही ना काही नाही. निरा चालले मोठे लावा फोन लावा द्यायला म्हणा. काय आहे म्हणा तुमचं, काय लावलं म्हणा तुम्ही. तुमच्या देखताच लावला ना मग त्याच्या वावरात होतो. म्हणजे 2 मिनिटात पोहोचलो, गाडी दिसून राहिली म्हणजे त्याला आपली. आणि काय झालं मग त्याला, काय त्या भुटीत गेला कुठच्या. हो ना, आता आलो करून राहिला. घ्या तडव धरू लागा, करा झाडणे घ्या तिथं, चला करा बसा इथं. पहिला सोयरा पाहिला बाबा. हो ना, आता पुरा करता आले तर समजा झाडून तळव टाकादी पाई आली म्हणजे आता खाली टाकादीच पाई आली समजा. असं म्हणा आता पोराचे म्हणजे दिवसच खराब आले म्हणून लागत. बरं बाबा धरा आता तळव धरा बा, घे म्हणलं काय बाबा धरा म्हणलं तळव धरा बसा. टाका आता जांभळा घ्या, जांभळा द्या आता, द्या बसा. थांबा आता मी लावतो त्याला फोन आता. हो ना बस झालं त्याचा. आता इथं आता पाणी आता इरीतलं काढून प्यावं का आपण. पाणी नाही त्याच्या प्यायला इथं, कधी बकेट नाही काढाले काय इरीतने का. आता काय शेले बांधावं काळा पाणी तर आपण. हो ना तर थांबा मी लावतो फोन लावतो एक खेप, जाऊ दे आता काय आहे. आता मला वाटतं झाकतच पडते ते पोरगी दाखवलं नाही का. म्हणजे अजून काय त्यातच काही नाही ना. अजून काही भाजी होईल, काही भाकरी होईल, काही जेवण होईल. बाबा मला वाटते रात्री 10 वाजते का बाबा. कर बाबा फोन कर म्हणलं, विचारता येईल येता चहा घेऊन येता म्हणा घरी असेल तर. लय भूक लागली राजा. ला फोन ला.
ये रे भुका लागल्यात मला नाही लागलं का मी तसं निघालो ना घरून पण मला इथं सगळं आहे आपलं बजेट एखादा बिस्कुटचा पुडा आणा तर जंगलात आणून ठेवलं येणार का बरं हो लावतो फोन लावतो थांबा तुम्ही निघाले होते पिरेटा घेतले चालले आपले मग ते आता मला काही सांगता तुम्ही भाकरी किती करू म्हणलं मी मला अंदाज आहे का किती माणसं आहे काय देतो किती करू म्हणलं भाकरी मी तर या मी तर काय अरे बनलं तुला मग सांगितलं ना हो बाई ड्रायव्हर पकडून 7 माणसं द्यायची आणि 3 माणसं आम्ही 2 समजा आमचं कसं उलट्या आतड्या म्हणून असं समज 12 जण मग 12 जणाच्या हिशोबानं 2 एखादी अळी पडले आजूबाजूच्या वावरातली येतेतच येऊन टपकते वासाला की मग 14 माणसाच्या भाकरी करायला समजत नाही का तुले का प्रत्येक गोष्ट सांगाच लागते का पुरी जिनगाणी गेली तरी तुला अंदाज नाही येऊन राहिला तर काय खरं म्हणलं तिसऱ्या पोरीचं लग्न आहे ना असं सांगा ना ते 7 जण तुम्ही 3 जण 10 माणसं म्हणून जाऊ द्या मग 30-35 भाकरी केल्यानं होईल का मग 30-35 भाकऱ्यानं होईल ना काय 30 आणि 35 भाकरी करून का म्हणलं का बिमार पडतं तू का चाणके थापतं का म्हणलं का पुण्या मुंबईचे लोक येऊन राहिले एवढ्या स्टँडर्डमेंट चांगल्या भाकरी कराले एक आली पाहिजे हिशावर रेमकूट करायचं एक खाईन तिकडेच पाय काय बोलायला लावून राहिली 15 भाकरी कर फक्त कर लवकर आणि पाठवून दे लवकर कोणाजवळ आता कोण भाकरी घेऊन येईन मी येऊ का बाबा म्हणलं जवळ बापुरी पाठवून दे जा मी देतो भाकरी पाठवून करतो आता लागतो कामोकामी लाग लवकर कामोकामी आम्ही करतो भाजीचं नाही तर मग भाकरी नाही व्हायची तिकडे भाजी होऊन जायची बसले भाजी पीत की मरायची लेखाची भाजी पिऊ कर लवकर जाय पाहता सांगतो मग तुम्ही लव खाता बाबा भाजी नाही तर तुम्ही पिसा नसते त्याच्या बरोबर तुम्हाला लागायची बाबा खालतो आमच्या मागे काम जा आता तुम्ही जा काळजी घ्या बरोबर आला फोन त्याले दम नाही जरासा दम नाही पाहुणे यायले आता पाय फोनावर फोन आता आलाच फोन आता सांगतो त्याला कळक दम आता काय बोलतोस त्या संग का तुमचे 2 मिनिटं सरलेच नाही का म्हणलं आलो ना आम्ही इथं गुरुजीच्या वावरात आलो बसलो इथं कुठं आहात तुम्ही पोहोचले का म्हणलं काय रे तुम्हाला भल्लीच घाई बुवा काय निघायची घाई एक तिकडे पोरगी दाखवायची घाई म्हणलं आता या पोऱ्याचं होते का लवकर आजकालच्या पोरी म्हणलं की माहित नाही का ब्युटी पार्लरला गेली ते तर आलीच नाही लवकर मग आता उशीर नाही झाला का मग आता सगळे आले आता निघून राहिलो होतो आम्ही पण आता कसं आता बायाच्या नळलं ना काम बापरे म्हणजे घरी सांगा बापा तुम्ही तर मला गाडी दिसून राहिली म्हणजे तुमची तुम्ही तर काय आता काय बोलता राजा हो ना हो बा गाडी दिसलीच ना मग आता मी वरे चढलो होतो टिनावर हो तर मग आता पाहिलं तर दिसली मला गाडी वावर दिसते ना मला घरूनच माया दिसली गाडी दिसली ना म्हणूनच म्हणलं ना तुम्हाला दिसली म्हणून आता मी काय तुम्हाला म्हणलं तिथं येऊन पाहिली म्या हो ना आता येऊनच राहिलो एका पोरीचं राहिलं ते ब्युटी पार्लरचं हो ना याच्यात आता 2,000 रुपये पाहुणा आल्या परत ते ब्युटी पार्लरवाल्याला द्या लागते येईल येतो आता तिथं झालं की बस सगळे संग मग निघतो 20 मिनिटात पोहोचतो समजा आता अरे जरा जनाची नाही तर मनाची तर वाटू द्या हो इथं म्हणलं पाणी प्यायला बकेट नाही राजा काय ना काळा तर दोर नाही राजा म्हणलं इथं पाहुणे बसले अंग टाकले म्हणलं काय जणांनी एवढे भुकीनं हे झाले म्हणलं परेशान नाही चहा नाही ना पाणी नाही ना माणूस नाही ना कोणी नाही राजा काय आहे का बरोबर आहे तुमचं ना आता का मला समजत नाही का पण आता तुम्हाला माहीत आहे ना बायाच्या पुढे चालते का कोणत्या माणसाचं तुमचं चालते का म्हणलं मग तेच गोष्ट आहे ना आता एकाच पोरीचं राहिलं ब्युटी पार्लरचं ते झालं की सगळे संगमंगच निघून राहिलं ना सामान सर्व गाडीत नाही आहे जुतून आहे तयार आहे हो थांबा जराशे अर्धा पाऊण घंटा थांबा जराशे टाका अंग टाका तुम्ही बसा तिथं जराशे बा आता काही होईल ते ब्युटी पार्लर असं करा तुम्ही बाहेर म्हणा नंतर या म्हणा मुलगी गिलगी सगळे बाकीचे नंतर मग कसं आपले जेवण खावणं झाल्यावर आल्या तर चालते तुम्ही या सटकन आता पटकन आणि म्हणलं घरीच असाल तर चहा आणजा म्हणलं चहा आणजा लय भुका लागला म्हटलं आम्हाला काहीच नाही तर खायला बा बिस्किटचा पुडा घ्या तर काहीच नाही खरं सांगतो तुम्हाला मनात सांगू राहिलं नक्की या मग आणि चहा घेऊन या म्हटलं फक्त मग घरून तसेच निघाले का तुम्ही दाता घासले इकडेच निघाले का काही जरा पोटात टाकून येत जा ना कुठे बी चाललो असलो आपण तर उपाशी मार लागते जर सकाळी अन्नाचा कण नाही पडला पोटात तर मग म्हातारे कुदारे का खोटे सांगे का मग थांबा आता चहाचं लवकर मग चहाचं आता पाहा लागेल कॅटली कुठं काय कुठं आता एवढं सामान टाकलं थैलंय ना बरं मग आता थोडंसं अजून अर्धा घंटा लागते मग बरं राहू द्या म्हणलं चहाच जाऊ द्या तुम्ही काय करा फक्त लवकर निघा आता लवकर निघायची कोशिश करा पाहिजे मी इकडे हरभरा खा लागेल या तुम्ही लवकर म्हणलं भाकरीचा मेळ कसं काय म्हणलं भाजी बनवून राहिलो पण भाकरीचं कसं नाही भाकरीचा काही वादा नाही भाकरी तयार आहे झाले 2-4 बाया सांगितल्या ना बापा मग तुम्ही त्याची काही काळजी करू नका फक्त भाजी शिजली की झालं आपलं जेवणच आहे काही टाईम नाही लागत ना 10-15 मिनिटं तुम्ही आणलं ते पालक सांबार मेथी सगळं आणलं सामान बाकी आम्ही सगळं आणलं मिरच्याची भाजी तर मिरच्या आणल्या काजू बदाम सगळं बिलकुल बिसलऱ्या सहित आता निघालोच समजा आम्ही आली वाटते पोरगी ते निघालो नाही ते पालक मेथी नाही आम्ही इथं काही काढलं नाही ते तुम्ही या आल्यावर मग पाहू काय आहेत या तुम्हीच या लवकर बायाला नंतर या म्हणा या लवकर या ठीक आहे या
बरं तसं म्हणता मग तसं ठीक आहे. मग आम्हीच येतो पहिले, बायाला पाहतात नंतर. मग आलो काही काळजी करू नका, 10 मिनिटात पोचतो. हो ठीक आहे, ठेवा टाका अंग टाका. हो मंदिर बा काय फोन लावला, काय कुठं काय ते आला का नाही अजून? ते आताच बोललो ना फोनवर, आता निघाला म्हणते घरून. ती अजून घरी सुद्धा ते आता लो आपल्याला म्हणे आलो आपण, ते बसला घरी. येऊन राहिले ते, आता येते ते समजा 15-20 मिनिटात येतो म्हणे. काय करायचं त्याचं येईन ते. हो चला म्हणलं जरा हरभरा गिरभरा खाऊ तिथे बाजूनं. हो ते ड्रायव्हर गेला आपल्या आधी. हो चला अरे माऊली उठ म्हणलं, माऊली चल. चल शिवलाल, त्याला अर्धा पाऊण तास लागते बा जरा हरभरा खाऊ. हे चक्र येऊन राहिले मला आता. चला सगळेजण चला. आता यायला अर्धा पाऊण तास अजून, मग पुढे भाजी गिजी करणारे म्हणजे समजा 2-3च वाजते ते, असंच म्हणा. चला बा 2-2 झाडं तरी खाऊ. चला. याची गाडी नाही का? असं चला उतरा, लाईन जवळ उतरा. करा चारीच्या चारी बसवायचे आता पुरे. काय घ्या एखादी काडी घ्या आणि त्या टोचा त्याच्यानी घ्या, करा ते बरोबर, हवा सोडा त्याची. तुम्ही पुढे गाडी काढा पुढे तुम्ही. मी करतो पंक्चर आणि येतो तिकडे वाटस. तसं करा मग. आता आम्ही होतो पुढे. ते काढतो बाकीचा भाजीपाला आणि तोपर्यंत या तुम्ही. आणि म्हणलं तुम्हीच करता भाजी दोघं जवळ. आणि कोणाला तिथं मिरो मारा करू देऊ नका. आणि ते बरोबर जमाल गोटन ती हिरव्या मिरच्या काय सांगितलं तसं बरोबर करता. ते आकडता हात घेऊ नका, हळदी करायची नाही. पुरा मागचा पुढचा पुरा कडसडा काढायचा आहे, त्या लक्षात आहे बी. आणि हे मधात पडणार आहे शिवल्या. सांगितलं नाही हुंगतलं नाही आपल्याला, म्हणजे असं समजून राहिला ते. चला या लवकर मागून. मग बरोबर जाऊ द्या मग तुम्ही, आलोच मी. वा कसं आहे, पसा खान हरभरा पोटात गेला तर काहीतरी बोला वाचून जायला. हो काय राजा, काय माणसं होय असे राजा निर्दयी लोक पाहिले नाही म्या. हो ना, पाहुण्या बोलावा आणि त्या दिवशी नाही ना पाणी नाही म्हणलं. इतकं असं नाही करावं कोणत्या पाहुण्यासंग, नाही का बरं? काय वाटते लक्ष्मण तुले? काय बोला आता शिवलाल भाऊले म्हणा. आता तुम्ही मला काय म्हणून फायदा आहे का? यायनं दाखवली हे स्थळ आणि यायनं सांगितलं साहेब सोय घेणार आहे म्हणून. काय सांगितलं काय नाही सांगूच नका. काय दिसते दाखेप सांगा म्या. याकडेच पाडते वाटते बा पोरगी दाखवे लोक. मग काय पा बरं, अजून भाजीचा पत्ता नाही राजा, अजून चूल नाही मांडेल तिथं, कोणतं काही इंधन नाही, काळ्या नाही. काय करते तिथं आल्यावर, काय सांगा बा माय भिंत ते ना बे. आता काय इतकं तुम्ही यांनी भरलेलं का खाई बी तुम्हाला? आता त्याची ते जवळ माहित नाही का, निरा हळांट पूट जवळ आहेत ती. हो सगळे एकट्याच्या भरोशावर आहे ती. मग वावर पा, ते बकऱ्या पा, ते बी सगळं करावं लागते त्या माणसाले. आपल्याला समजून घेतलं पाहिजे काही गोष्ट. मग एकट्यानं काय करा, दयनापासून सगळी सोय लावली त्यानं. मग आता सगळं होईनच ना. आता उशीर होईन, काय आपल्याला फरक आहे, गाडी आहे, सगळं आहे. आता ते कसं 2 जवळ घरीच आहे, मानगुतीवर बसेल. आता त्याला कसं काळजीच आहे ना. तिसरी पोरग्याला तिसरा जवळ कसा सापडत कसा नाही. म्हणून ते कावेलच आहे ना. म्हणून ते काय करणार आहे, डोक्यात विचार नाही सुचत ना माणसाले. पोरीचा बाप म्हणला की आणलीस तर हुंडा किती मागन, काय कसं कर, दुनिया भरायची विचार येते, रातभर झोप नाही येत त्याला. आता ते काय त्याचं त्याला माहित. आता आपण काय बोलावं नाही का? मग आता त्याच्यावर राग काढते ते, असं आहे ना. ते म्हणजे काढ म्हणजे वांग्याचं ते वड्यावर काढते ते. मग आता त्याच्या जवळचा राग आपल्याला काढ नाही ते. आता अजून कायच्यात काही नाही म्हणजे, अजून याचा पता नाही त्याचा. मा धाब्यावर होते ना ते दोघे जवळ, काहीच कामाचे नाही. मा हळदी बोलायचे आहेत ते. मग मला माहिती आहे ते. मग म्हणून तुम्ही काढून दिले ते दोन्ही बी. मग उदाहरण त्याच कामी धाब्यावर असे अर्धा पगार धाब्यावर घाले ते बेवड्यावानाचे. असे जवळ नाही सापडा बा कोणाला, गरीब सापडा पण निर्वेसनी असे नाही सापडा. हे बेवळे बावळे वरतीच आकडा लावते म्हणते ना, ते आकडे लावते म्हणजे शिवलाच नाही रे, सांगेन तू. जाऊ द्या ना, आपल्याला काय करायला लागते ते तिकडे आकडा लाव का तिकडे काही करू. जाऊ द्या ना, आपल्याला हिंदी नाही का, आता आपलं आपण पाहावं. मी काय म्हणलं शिवलाल भाऊ, येऊ का मी गाडी बसून पाहून जरा कसं चेक करायला लागते, म्हणजे कसं लोक काही सुधी नाही नाचका असणार रे बाबा. का तुझी स्वतःची गाडी होय, मालक पाहिजे ते पाहिजे का, जाते का पाहून येणार का उचलून देणार आहे. असते इमा फिमा काढेल, काही काळजी करू नको, बस तुम काढेल. हो नाही म्हणलं मामाजी, ते काय दिसून नाही राहिले हो. त्या खोपडी पैसे तर काही दिसत नाही ते गुरुजीच्या. काय आहे का नाही, गेले कुठं? ते तिकडे पाहा ना, तिंगा त्या हरभऱ्यात बसला ते भड्याचं खांड. मग तेच होत ना, ते भुका लागले त्याला मांज्या. आता वावरात काय दुसरं खाले बसले असं ना. आता हरभरे 1-1, 2-2 झाडं उपटले असं बसले असं तर ती वाननेरा वानाचे वाननेर तोंडीला कायचे. अरे हो तिथं आहे ते. अरे हो राजा बसेल तिथं नाही का. द्या ना आवाज द्या द्यायला म्हणा, या म्हणा चला म्हणा नाही का. बसू राहिले, वाटच पाहू राहिले आपली. काय ते वाट पाहता पाहता थकलेलं काय ते. मग काय अरे म्हणलं पाहुणे बा शिवलाल, शिवलाल कुठं हा? हो पाहुणे बा, अरे या ना राजा, कुठं हा शिवलाल, शिवलाल. अरे बा आले म्हणलं, अबे झाला आता भांड्यात जीव पडला बा. अरे आले का? अरे या आलो. हे इथं बसून इकडे बसून म्हणलं इकडे. अरे बाबा तिथं कायला बसलं हो पाहुणे बाराच्या 36 आकडा आला त्या वावरावाल्या संग माया. मग काय करायचं, ते हरभरा उपडला का त्याचा, ते उचलून ठेवा सगळं. ते फालतू राजा नसतीचे भांडणं कामा राजा. या लवकर इकडे या. चालले तिकडे राहिलं इकडे गेले लोकांच्या वावरायनं. हो ना तर काय, या लवकर. कोणासंग सुद्धा आहे का नाही म्हणलं याचं. कोणासंग म्हणजे 36 आहे हरभऱ्यावाला मध्ये कुत्रे सोडते काय कसं. अरे हो आलो बाबा, चला म्हणलं, चला लवकर. वा पहिले पाणी पिऊ, त्याला म्हणा बिस्लरीचा बॉक्स काढ लवकर, चाल लवकर नाही का. चला
अरे बाबा नवरते बाबा घे म्हणलं, पाय घे धुवून घे. इथं काही कोणी नाही म्हणलं, ते काही लोटा आणते इथं काही बकेट काही नाही म्हणलं. घ्या आपापलं करावं लागते. सेल्फ सर्व्हिस आहे इथं. काय सेल्फ का काय म्हणते त्याला. घ्या आपलं आपल्याला धुवा लागते. अरे वा देणके साहेब, काय राजा पाण्याची सोय नाही राजा, म्हणतात सोय करतो नसं करतो तसं करतो. काय मगापासून बोमा मारून राहिले, पाणी नाही पाणी नाही. पहा बरं, हे आता बटन दाबलं की पाणीच पाणी आहे. आता इथं हातपाय धुवायचे असते. आता इथं काय पिडण गिड असते का आता वावरात? मग आता या वावरातली माती पाहायला लागणारच नाही का? काही आपला पाहुणे करून राहिले. अरे आपले आपण आहो ना, असं नाही समजायचं. मग पोरीवाले म्हणजे काय एवढे हलके असते का? पोरी पोरगा समान आहे आता. हा म्हणलं घ्या पाय घे धुवा आणि तिथंच पायपातलं पाणी पिया. मोठं सांगून राहिले हे नाही ते नाही, असं नका करत जाऊ. आता आम्ही आलं तर मग काय तसंच करा. नाही रे, तुमचं सगळं बरोबर आहे. पण कसं पाहुणे आल्या त्याला कसं पिळं बकेट टावेल साबण सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे का नाही. म्हणजे मानपान झाला पाहिजे ना पाहुण्याचा. तो पोरी करता असो का पोरा करता असो, मान भेटला पाहिजे ना त्या माणसाला तसा. शेवटी परकेच समजून राहिले तुम्ही मले. आता मी म्हटलं बा आपल्या मनासारखे पाहुणे आले बा, म्हणून मी कसं म्हणलं चला बा संग मग बिलकुल मस्त भाजी बनवू, पद्धतशीर पोरगी दाखवू वावरात, असं मी ठरवलं. आणि तुम्ही काय सोचून राहिले? घ्या म्हणलं, काही तसं मनात आडीगिडी काही ठेवू नका तुम्ही. घ्या मस्त पाय घे धुवा, चांगलं पाणी आहे काय शहर माहिरीचं. मग काय तर प्या पाणी गिनी प्या, पाईपले तोंड लावा आणि प्या. आता इथं म्हणजे काय आता गिलासाने पाणी नाही का काय? म्हणजे अजून पाणी प्यावं करायचं काय बोलता हो? म्हणलं तुमच्या जवळ घेऊ आहे त्याला ग्लास भरायला लावा. तिथं ते बिसलऱ्या घेऊन या, तिथं बसू आपण, तिथं घेऊ पाणी. काही बोलता हो? ते कुठं काढलं बिसलऱ्या 6-6 महिन्याचं? हे पाना पिऊन कसं ओरिजिनल आहे तर मग हे आहे ओरिजिनल. 7-8 गिलास हानते माणूस है की नाही कर. मग एकदम बिलकुल गोळं पाणी आहे माहिरीचं. प्या लवकर आणि चला या तिथं, लवकर झालं पाहिजे ना. मग तुम्हाला उपाशी मारता का? आता कोणतं ठेवलं उपाशी राजा हरभऱ्यावर कसं तरी आता तक धरून राहिलो आम्ही. बरं ठीक आहे, तुम्ही लागा म्हणलं कामी आलो आम्ही, हात पाय देतो, येतो पाणी पिऊन येतो. हो ठीक आहे. तर या मग मी बात पालकाची मेथी समाराच्या गड्ड्या आणतो काढून. या तुम्ही, बाकीचं ते जवळ काढून राहील सामान सुमा. या हो या तिकडे. चला लागलं का टापटीप पण आपलं. हां चला काढा सामान, काढा मसाला काढा, काय ते काय जे म्हटलं ते करा बरोबर. आता मी तिकडे फोस सांभाळतो बरोबर. चांगल्या लंब्या फेकतो मी तिकडे, इकडे येऊ देत नाही द्यायला काय. चल द्या मग आता येऊ मी. या तुम्ही आता काही काळजी करू नका, मी सांभाळतो बरोबर इकडलं. आता बस यायला आता कसं मोठ्या फोन तुम्ही पाठवून आता भाकरी आणाले. हा चिरचार झालं सर झाला, आता मी देऊन देतो फोडणी. हा तुम्ही तिकडलं सामावून घ्या बरोबर. हा ठीक आहे, या जा तुम्ही आता. आकडता हात काही घेऊ नका काय. ते मिरची आणि ते काय म्हणलं तुम्हाला जमाल कोटा ते. पद्धतशीर बिलकुल घाल टाका असा. डबल नावच नाही काढला पाहिजे. इथं पोरगी पाहिली याचं. चला करा आता बरोबर. मी पाहतो तिकडली फौज आता. ठीक आहे मग येतो मी आता. मलाच तर आता मेल्यासारखं वाटू राहिलं सगळं. त्या दैनावाल्याच्यानं झाला, चक्कीवाल्याच्या, नाही एवढा उशीर झालाच नसता. आता मला इतकं खराब वाटू राहिलं ना, तुम्हाला काय सांगावं आता. पण जाऊ द्या आता, काय आता शेवटी जे व्हायचं ते होतच असते. काही ना काही चांगलं होत असन म्हणूनच झालं असं नाही का? असंही असन ना. होतेच ना. जाऊ दे आता, काय उशीर कसं असते ते आपल्या हाती नसते नाही का. जाऊ दे झाला उशीर झाला, त्याचा काही विषय नाही. पण आता तरी कसं लय टाइमपास नका करू, पटपट सांगा. नाही तर आम्ही जातो, एक माणूस एक जण समजा पाहतो भाजीचं जरा असं करू लागतो त्याला. नाही आता काय, आता पाणी गिनी पिला आपण, मस्त गोष्टी गप्पा करू आपण. ते 2 जवळ आहेत ना, ते त्याला काहीतरी कामं सांगा लागते. त्याच्यासारखी भाजी कोणाला येत नाही हो. म्हणजे कसं हाताला चव आहे त्याच्या. म्हणजे कसं धाब्यावर इकडे तिकडे तेच करते ते. नाही त्यालाच करू द्या. ते दोघं अलग वाले आहेत, मस्त अलग सलग करतात मस्त पद्धती. त्याच्यातनी कसं मधात नाही घोटम घाट करा नाही लागत. नाही तर मग चिडतात ते. आचार्य लोकांच माहीत नाही का तुम्हाला. त्याच्या मधात नाही करावं लागत, नाही तर अंगावर ते ढेकोलच उचलते ते. म्हणून म्हणलं जाऊ दे, ते करतात मस्त. अर्ध्या पाऊण घंट्यात तर बिलकुल टेन्शन नाही आपल्याला. घोटून राहिले ते करते बरोबर काय आहे ते. चला पाहुणे बा घ्या म्हणलं, हात घेतं धुवून घ्या, तळव गिळव काढून घेऊ, पट्ट्या आचरून देऊ. चला म्हणलं हात धुवून घेऊ. आणा म्हणलं तुम्ही ते गंज घे, आणा बरोबर उचलून आणा. जा व्हा घेऊन या सगळं भाकरी गिकरी आणा. जा व्हा बरोबर इकडेच घेऊन येतो मग नाही का. आलो सर 2 मिनिटं. चला मग हात घेऊन घ्या नाही का. चला पानं गिनं आणले असेल ना, पानं गिनं आणले ना, म्हणजे मी सांगितलं ते. आणा सगळं पानं पट्टी पान कोणा मसाला पान सगळं आणलं, काही काळजी नाही बिलकुल. पान तुम्ही आता जेवलं की सगळं समजा, सगळंच आहे, व्यवस्था पूर्ण आहे. चला हात धुवून घेऊ पहिले, मग पाहू काय. आराम म्हणा जरा. हा ठसका नको बोलू आबोजी, जरा दमानं बरोबर. कसं असं म्हणजे फुरका असा मारायचा की असं म्हणजे वैकून आला पाहिजे कोणाले. सण चालते बिलकुल. घ्या वाळा सगळ्याला वाळा, काही नाही होत चालतेच आहे. घ्या सगळ्याला त्या जवळ वाळा 2-2 चम्मच तर्रा वाळा चांगला.
ए बस झालं ना काय 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 लय झालं हेच तर बाबा किती झालं राजा 3 प्लेटा वर आपण नेईन ते काय घ्या 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 करता करता काय लय चाललं नाही बस आता वाढूच नको काय बाय चम्मच नाही ना काहीच नाही. काय नाही लावलं मगापासून. पहा बरं ते काय ते म्हातारा पुरला राजा तुमच्यापेक्षा. पहा बरं ते कंदी लावायची किती सणान वरपून राहिले. 4थी प्लेट होय द्यायची. हे नो का करू कोणाला विचारायचं कामच नाही ठेवा जवळ बुवा. दळा 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 प्रत्येकाला 2-2 चम्मच वाळा. तर्रा काऊन नाही वाढू राहिले चांगला वरचा वाळा ना. काय वाळणं करू राहिले तुम्ही. आता नाहीच करते ते निरा खालचा गरज मागते ते म्हणलं तर्री घ्या तर्री प्या. विचारत असते का कोणता पाहुणा घरी आला तर चहा करू का बा विचारत असते का म्हणलं. पाहिजेच असते त्याला पण कसं म्हणून तोंडानं म्हणत असते कोणी. एक चम्मच सगळ्याला बिंदास वाढून टाका. मग पाहुणे आपले आहेत ते आपलं ऐकाच लागत. वाळा आहे की नका करू पाहता ते पुढचं पुढे. पण काही म्हणा राजा भाज्या तुमच्याकडे कशा लस तर्री बाजूच्या तिखट लय बनवता राजा. इतक्या कशा सैन्य होता आमच्याकडे लोकांना काय बारा नाकातून पाणी पडू राहिला ना. काय इतक्या तिखट राजा काय कमाल आहे बाई तुमची खायची. पण काय खाता राहायचे तुम्ही. मी तर बा 5-6 प्लेटा ओरपतो एका दमानं. तरी तर ते मिरच्या सापडल्या नाही मला खुरासने. नाही तर बा हैगीच नाही असं एक नंबर बिलकुल. तुम्ही राजा कसं कमी खाता तिखट खाल्लं पाहिजे ना. हैगी नाही अशी पर्र लागली तरी चालते पण खायचं तिखटच. असं आता काय कोणाला वाटलं का म्हणलं काय राजा बिजस तिकड हे साखर आहे गुड गिड आणला कसं गुड आणला का म्हणलं बिजस रे म्हणजे असं कसं पोटात आगून राहिले हे लय अरमान झालं नाही. घ्या बरं साखर की आणा बस करा आता काही वाढ नको आता. राजा तुम्ही घरी ऐकूनच नाही राहिले. वाळा ना हो जवळ बा वाळा ना. एक चम्मच वाळा वरचा तर्रा वाळा. अरे तुम्ही काय अजून तर काहीच नाही झालं. अजून एक भाकर खायला लागते तुम्हाला. मग काय तर बसले आपले टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. भाकरी अरे बस बाबा एका भाकरी तर माणसारखा होती तर बस 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 द्या आता काही वाढ नका. भाजी नाही पाहिजे काहीच नाही. आता पोट आमचा आहे ना बाबा. काही वाढता किती वाढता अजून. जाऊ दे आता जास्त काही फोर्स करू नका जवळ बुवा. आग्रा खातीर समजा फक्त एक चम्मच घेऊन घ्या वरचा तर्रा. वळा जवळ बुवा वरचा घ्या बिलकुल असा एकदम बिलकुल. तर्री बस घ्या वरचा असा घ्या. तेल घ्या चांगलं. मला बघित वाटते जीवन घेत राहिले हो ना माझ्या नाकातून पाणी उडायला कानातून वापस उडायला कसं काय कोणती भाजी बाय काय मिरच्या म्हणजे मिरच्याची भाजी असते का काही दुसरं काही नाही काय याच्यात मला. नाही आता कसं काय आपापल्या इकडे आपापले आलं. आता कोणी मिरच्याच्या भाजीत कोणी डाळ टाकते तर कोणी काजू टाकते शेंगदाणे टाकते टमाट टाकते. पण आम्ही काहीच नाही. आम्ही फक्त मिरचीची भाजी म्हणलं ना मिरच्याच फक्त खुरासने ती बी देंडक्यावाल्या. बस बिलकुल मिरच्या घोटल्या की बिलकुल सुरू प्यायला का किती पितात. नाही अशीच असते आमच्या इकडे. बाकी अलग असतात बुलढाण्याकडले पण आपली अशीच असते. घ्या लवकर घ्या वळा म्हणलं एक चम्मच द्या वरचा वाढून तर्रा. काही म्हणा पाहुणे बा हे बा मी जिंदगी सांगतो ना इतके वर्ष मग उन्हाळे गेले असं पण मी अशी भाजी नाही खाल्ली. पण काही लय राजा तुमच्या लोक डकेत म्हण लागन बा काय तिखट खाण्यात मी डकेत आहे राजा. पण पान आता मी आता 4 पिढ्या झोडल्या पण कसं मला जरा कसं अलगच वाटून राहिलं बा. आता बस हे बा हे आहे का नाही आता काही मी जेवत नाही म्हणला. बस आता घेतो मी उरकतो घेतो आता. नाही हो एवढ्या दम सोडता करायचे आबूजी. थांबा ना अजून तर लय लागणार तुम्हाला. थांबा हे पा काळजी करू नका तुम्ही. बाकी सगळी व्यवस्था आपल्यापाशी. काहीच होत नाही भाजीनं. साधी मिरची आहे ते वाटते फक्त तुम्हाला. चल द्या रट्टा वाडा जवळ बा द्या वरचा द्या. चल दे जवळ बुवा. आता जेवण घेऊन झालं ड्रायव्हर तर झालं ना. ठीक आहे मग आता पाना गिनाचं घेऊन या ना. ते आपल्या थैलीत पानं आहेत घेऊन येते. पट्टी पान आहे कोणाचं तंबाखू चुना सगळं आहे घेऊन येते. आणा पानपुडं आणा ते. बरोबर हो ते आहे ना आणलेलं आहे ना हो आणतो. अरे हे कसं पोट जरा लस करू राहिलं पण नाही का कुरकुर निघालेच पडते. जाऊ दे बा काय करतात सरम असते का याच्यात कायची सरम आहे नाही म्हणलं देणके साहेब थोडंसं काही डबे किंवा आहे का डबा म्हणजे कसं इरीवर आहे का म्हणलं थोडंसं येत होतं हलकं होऊन समजा बाहेरून. आता मी म्हणणार होतो तर यानंच म्हणलं आहे हो ना. आता मला कसं बसलं नाही जाऊन राहिलं आता. हो ना आता मी म्हणत होतो काही डबा गिबा आहे का एखादा मगापासून असं पोट जरा का नाही कुरकुर चालूच आहे का असं सन्न आग अशी पेटलं जसं काय पेटल्यासारखं वाटू राहिलं पोटात मी. आता भडकलं वाटते यायचं नाही का. बस झालं पिस्टनच फुट नाही यायची आता. पैती एक थांबा ना हो जरा असे पानगिन खाल्लं असतं मग जात असतं. थांबा ना जरा हे रावल्या राजा असं वाढ इकडून हाती नाही. मी काय म्हणलं मला कसं पान खायची जास्त इच्छाच नाही. मी खाते नसतो म्हणलं डबा आहे का म्हणलं एखादा इरीवर डबा आहे का. जरासा दम नाही. बरं जा तुम्ही आपल्या इरी पैसे ते खोपडी आहे का नाही तिथं एंड्रिंगचे डबे पडायला 7-8 आहेत. काही शिशा बॉटला ते बिसलऱ्या काही पडेल आहे ते. जा घेऊन जा ते जरा धुजा जरा असं इसळ वासाय कर जा ते एंड्रिंगचे. जा घेऊन जा ते इरीवर जा. बकेट आहे पाणी आहे जा. दोर आहे ना दोरगीर आहे ना का काढा लागते का म्हणलं पाणी गिरी रेडी आहे का कसं काय टाकी भरत आहे का. नाही टाकच आहे तिथं टाका आहे त्यात पाणी आहे लागन तेवढं. जा ना जा या तुम्ही या. बरं मी काय म्हणलं आलो मी थोडंसं गाडी जोडून येतो. थोडंसं गाडीत नेते आपलं पुढे आणतो. काय नाही पुढीन गिळी हो हे टमरेट शोधणार आहे आता. जा ना आणा ना आणा घ्या ना.
तर माहिती मगापासून तू करायला हे चालली एक एक डबा आहे का रे बा तिथं आता कसं म्हणावं सर मी लागून राहील मला जाऊ दे नाही म्हटलं इथं रेंज घेऊन नाही वाटते नाही जराशी येतो मी बाजाराला फोन लावता होता मला आलोच मी 2 मिनिटात फोन लावतो नाही ना इथं रेंजच नाही ना मग काय तिथं तेच वांदे आहेत या ना तिकडे आहे ते आहे टेकड्यावर जा म्हणलं झालं भडकलं याचं इंजन भडकलं आता जा जा हो जा जा फालतू खाल्ल्या राजा वाडीस म्हणलं ना 4 प्लेटच सोडल्या राजा आता करते कामच काढते वाटते आपलं पानं आता कशी लागते परत धार लागते वाटते बरं मी काय म्हणलं येतो म्हणलं मी आलो 2 मिनिटात झालं थोडंसं काम होतं सगळेच निघता का बरं या सगळेच जण हलके होऊन या जा म्हणलं तुम्ही पाहुणे बा जा मुलाचे बाबा तुम्ही जा या सगळेच या एक हलके होऊन फक्त म्हणलं जाऊ नका ते हरभऱ्यात नका जाऊ म्हणलं कोणाच्या तिकडे जा धुऱ्यावर जा 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 तिकडे जा टाक्यातलं पाणी घ्या आणि जा निघा हो बरं बरं येतो आलोच त्याला आता टमरेटासाठी भांडणं करते काय सांगा आता काय होतील काय नाही पुढे आता कुठं आहे जीव घेते रे बाबा हे का कोणती भाजी आहे बाबा हे भाजी काय चल मला लवकर फटकन चल चल बाबा टमरेट आहे चल बाबा घेऊन चल समजते का काय किती घेऊन जा रे बाबा किती घेऊन जा बापरे टमरेट नाही रे कसं करू रे इथंच करू का सोड रे मामाला सोड तू माझ्या टमरेट डायरेक्ट कोणी टमरेट माझी बकेट सोडतो सोड मावल्या होय बे मी बकेट घेऊन बोलून राहिला हात जिसकून सर सात्री करता बा वावरात फुलाची अरे तिकडे जाणार राजा तिकडे कोपऱ्या कापऱ्यानं धुऱ्यानं व्हायला इकडे कायला मारायला ते हरभऱ्यात जाऊन राहिले व्हा तिकडे हरभरा सोंग सुरायला बाय ना सर तिकडे तुंगे बसेला आहेत आता इच्छा पर्यायच नाही कुठे जाऊ सांगा बा तुम्ही सांगा मग काय सात्री करता का मा हरभऱ्यात जिकडे तिकडे अरे जा बा तिकडे जा धुऱ्यात जा ते लवणात जा कुठं बी जा एवढी करत नाही सारखी लागली तरी म्हणजे तुला किव नाही म्हणलं आता जायचं कुठं जा म्हणलं आम्ही हा एवढी चिकन भाजी करत असते का रे हा सांगून राहिला मोठा गोष्टीले का मग डकाण्यासारखं खायला खायच्या 4 6 प्लेटा हात आडवा करता येत नाही का चालले आपले खायला डकाण्यासारखे जा तिकडे जा इथं नको मरू बा लवकर बाबा मी गोटा उचलला राव हे बा हरभऱ्याच्या बाहेर आहे सगळे तिकडे व्हा लवकर तर रे शिवला चाल निघ लवकर मावली कोण आहे काय सर हरभऱ्या धिंगारा कर रावला येणार आहे का अशा तुंग्याला मजूर आला आता तिकडून दाखवा लागन बाबा नाही इकडे आला तर बस घेतच नाही उचलच घेत नाही कोणी मी थांबतच नाही आता ते पोरगी पाहत राहू द्या बा तेव्हा माय पोट म्हणलं माय म्हणलं सुधरायला काय करावं मग आता ते मालकांना भरोशावर गाडी दिली एक तर पंक्चर झाली आता कोणतरी हवा सोडली येतली मीच काय थांबून राहिलो ते गेम केला त्यांना त्या देण केलं मग मागचा बदला पुरा काढा वसूल केला त्यानं शिवल्या मग हराम करायला सांगितलं नाही काय दिले का ना तिकडे सांगितलं नाही इकडे सांगितलं नाही जाऊ दे बा ते जाऊ दे तिकडे दणके खाऊ दे त्या शिवल्याला जाऊ दे आपल्याला काय करायला लागलं याटून चालले जाऊ नाही तर गाडीचं जमत नसतं ते पाहिजे एखादी गाडी आली तर पाहिजे पंप मागून हो म्हणलं एक मिनिट थोडंसं 1 मिनिट काम आहे हो अर्जंट काम आहे बा देवासारखे आले म्हणलं हे बा तुमच्याकडे ते पंप आहे का म्हणलं पंप हवा मारायचं कोण होय काय माहिती राजा ठिकाणी हवा सोडली गाडी घातली त्यांनी त्या हॉलमध्ये बस दिली हवा सोडून लोकांना पंक्चर काहीच नाही आहे देता का आहे का पंप आहे का गाडी तुमच्या हो आहे ना पंप आहे आपल्याजवळ हो ते पायानं मारायचे बा ते चालते का बाबा सायकल तर चालते अशा टाइमले द्या बा लवकर द्या भाऊ 10-20 रुपये शिल्लक घ्या ना शिल्लक घ्या ना तुम्ही स्पेशल म्हणा स्पेशल न्या फक्त न्या बामध्ये रावल्या नाही जवळ मध्ये अर्जंट मध्ये कसं गोळी खास लागते हे इलाज नाही आता पुरं फुटण्यावरच काम आहे आता मतलब घ्या ना स्पेशल घ्या ना हो अरे कधीला आपण थांबा ना त्या पोरगी पाहायचा कार्यक्रम राहिला ना अजून चालले का अरे थांबा ना आपली गाडी आहे ना कधी पुढे पागल आहे का घराकडे गेला पोरगी पाहायचं राहिलं सर राहिलं अजून जास्त लागतं टेक पोट कसं समजून नाही राहिलं काय टाकलं ना तर अरे शिवल्या काय का कसं हे कधीला खाऊन कुठे गेला म्हणलं कधीला हो म्हणलं ते राहू द्या म्हणलं पोरगी पाहता आता ते डबल पाहिजे वा लवकर मी गाडी काढतो आता हे बा येसान या विचारलो आता माय काय आता थारून नाही राहिला काम आता चला लवकर जाणार मला दवाखान्यात तुम्ही काय माहितीच कंडिशन आहे ना जाऊ दे आता नाही का जाऊ दे बा ते लक्ष्मण जाणे त्याचा बाप जाणे चल गाडी काढ चल जाऊ दे चला बाबा हो चला अरे माऊली चाल लवकर चल गाडी काढून राहिलो चाल लवकर ये दे राहिले ते राहू दे चल बा आपण चल घराकडे बरीच गोड झाली बा मग माय आता गोष्टी ऐकूनच माझ्या कानातून धुपट निघून राहिला बा सुटलं का उद्या येत बी नाही बा मा घरी सांगतो मी याचं नाही म्हणतो काही गरज नाही जायची कोणत्या मिरच्याला का 8 किलो मागितल्या ना मिरच्यानं बापा हटलं का जायचंच नाही रे बा जायचं असेल तर सांगतो तुम्हाला हो आपला मोबाईल नंबर लिहून ठेवा ॲम्ब्युलन्सचा हो म्हणजे ॲम्ब्युलन्स तयार ठेवा ते आल्यानंतर एवढं खायला जायचंच नाही ना बा काय आपण हे करायचं नाही का हो आपल्या घरचे सांगून देतो जाऊ नको बा जे जाई ते जात राहा तिकडे नाही का काही हो तिकडे राग येऊ का लोभ येऊ
अशी परिस्थिती झाली मग, म्हणून म्हणलं देवदास भाऊ तुम्हाला जायचं तर तुमच्या रिस्कवर जावा, नाही तर मी म्हणलं बा तुम्हाला जाऊ नका, असं तसं नाही झालं पाहिजे. हे बा म्हणलं अशी कंडिशन आमची झाली होती, ते आम्ही सांगितली तुम्हाला. काय म्हणलं आहे हो, सगळं सांगितलंच लक्षानं. आता म्हणते तुमच्या मनानं जा म्हणते, या बोलच तयार ठेवा म्हणते. म्हणजे देडकी साहेबांची किती बदनामी करून राहिला ते, अशा कोणी इडका जेवायला सांगणं तूच सांगणं. आता उद्या आता पाय आता किती वातावरण बिघडणार आहे याच्यावर. आता ऐकलीस ना, स्टोरी ऐकलीस ना आपण आता काय आपण काय बोलू शकतो नाही का. जाऊ दे चला, आपल्याला कसं लोकांना आमंत्रण द्यायचे आहे, पटपट मोकळं करायचं आहे. उद्या पात्र हे नाही आले तर नाही आले, आपल्याला काय करायला लागते, लय येणार आहे.